माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्याही महिलांचे पैसे आजपर्यंत जमा झालेले नाही आहे त्यांच्यासाठी अदिती तटकरे यांनी खास सल्ला हा दिलेला आहे। तर काय बोलल्या ते आपण आता जाणून घेऊया। बघा, करा हे काम लगेच जमा होतील पैसे। तर कोणतं काम त्यांनी करायला सांगितले ते आपण बघणार आहोत। तर माझी लाडकी बहीण योजना मनी नॉट रिसिव्ड अदिती तटकरे ॲडवाइस। तर काय ॲडवाइस दिले त्यांनी ते आपण बघूया। तर लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। बघा, तिसरा हप्तासुद्धा जमा झाला आहे। माझी लाडकी बहीण योजना लेटेस्ट न्यूज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। महिलांच्या बँक खात्यात तिसरा हप्ता जमा केल्याची माहिती स्वतः महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। सोबतच काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी अदिती तटकरे यांनी एक सल्ला देखील दिला आहे। तर बघा, त्या काय म्हणाल्या। अदिती तटकरे ॲडवाइस वुमन अंडर माझी लाडकी बहीण योजना हुज पेमेंट्स हॅवंट बीन क्रेडिटेड टू रिपोर्ट देअर इश्यू टू अंगणवाडी सेविका ड्युरिंग द स्पेशल कॅम्पिंग। तर बघा, अंगणवाडी सेविकेमार्फत स्पेशल कॅम्पिंग करण्यात येणार आणि त्यांच्यामार्फत यातून फॉर्म भरला जाणार। अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 1,96,43,207 भगिनींना तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण झाले आहे। उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तर खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांसाठी अदिती तटकरे यांचा सल्ला बघा। तर माझी लाडकी बहीण योजना मनी नॉट रिसिव्ड व्हॉट टू डू। तर लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असूनही तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मंजूर असूनही ज्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा या उद्देशाने शासनाद्वारे काल 2 ऑक्टोबरपासून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। बघा, 2 ऑक्टोबरपासून विशेष मोहीम राबवण्यात आली। ही मोहीम 8 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील। ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील अशा महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे त्यांची तक्रार नोंद करावी। आलेल्या तक्रारीची तक्रार निवारण समितीकडून दखल घेतली जाईल व महिलांना लवकरात लवकर लाभ दिला जाईल असे अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। तर बघा, अंगणवाडी सेविकामध्ये त्यांच्यामार्फत त्यांना माहिती देऊन की आम्हाला याचे अद्यापही पैसे मिळालेले नाही आहे अशी त्यांना नोंद करून द्या त्यांच्याकडे आणि ती नोंद वरती पाठवतील किंवा म्हणजे काय प्रोसिजर आहे ते करतील तर तुम्हाला याचे पैसे मिळून जातील असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे। तर अशी महत्त्वाची अपडेट होती। चला, भेटूया नेक्स्ट माहितीसोबत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर करा।